2017च्या बजेटमध्ये काही खुशी काही गम पाहायला मिळालं। आता तरुणाईला या बजेटबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काय सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत खरं तर विद्यार्थी आहेत, एज्युकेशन बाबत देखील मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, टॅक्स बाबत घोषणा झालेल्या आहेत। काय सांगाल, काय तुझी पहिली प्रतिक्रिया बजेट ऐकल्यावर? सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्न जे 3 लाखपर्यंत होतं, तर आधी 2.5 लाखापर्यंत काही टॅक्स नव्हता लागायचा, तर आता 3 लाखापर्यंत काहीच टॅक्स नाही लागणार आणि 3 लाख ते 5 लाखपर्यंत फक्त 5% टॅक्स लागेल। तर जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। मध्यंतरी न्यूज होती की बॅड बँक म्हणून एक लॉन्च होणार टू डील विथ ऑल द NPAs। आता बेसिकली NPA जे 8 आणि 9% होते ते डील करायला सगळे प्रायव्हेट सेक्टर बँक्स आणि पब्लिक सेक्टर बँक्सला इंडिव्हिज्युअली करायला लागायचे। जेव्हा बॅड बँकचा कॉन्सेप्ट निघाला तेव्हा सगळे NPAs बॅड बँक्सच्या अंडर गेले असते आणि ते पब्लिक सेक्टर बँक्सच्या बॅलन्स शीटवरून निघाले असते आणि त्या बँक्सना अजून लेंड करायला मिळालं असतं। सो हा इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटनी घेतला नाही आहे ॲटलिस्ट या बजेटमध्ये। मला वाटतं की आता गव्हर्नमेंट जास्त कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सकडे वळवायला बघत आहे, तर त्या हिशोबाने आता त्यांनी सर्व्हिस टॅक्स जो काढलेला आहे आणि 3 लाखाच्या वर कॅश पेमेंट त्यांनी बंद केलेलं आहे। सो ती एक चांगली मूव्ह आहे की लोकांना जास्त कॅशलेसकडे जाण्याकडे। एज्युकेशन बाबत देखील ज्या घोषणा झालेल्या आहेत, काय वाटतं तुला पुरेशा आहेत का किंवा किती त्याचा फायदा होईल? जसं एक एंट्रन्स एक्झामसाठी वेगळी एजन्सी अनाऊन्स केली आहे, इनोव्हेशन सेल सेकंडरी एज्युकेशनसाठी अनाऊन्स केलेलं आहे। हो, नक्कीच फायदा होईल, कारण आपण दरवर्षी बघतो मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी जे एंट्रन्स एक्झाम्स असतात ते एक खूप स्मूथ होऊन जाईल प्रोसेस। एक एजन्सी सेपरेटली त्यांना ऑटोनॉमस जर केलं तर त्याच्यानी नक्कीच फायदा होईल। तरुणांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आणि समाधानकारक अर्थसंकल्प सादर झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आणखी त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होऊ शकली असती, पण तुर्तास 2019कडे जाण्यासाठी जी पावलं सरकार उचलत आहे ती स्वागतार्ह आहेत असंच मत या तरुणांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।